श्रीकृष्ण गोविंद गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. जगात अनेक प्रश्न आहेत, पण काही प्रश्नांची उत्तरं फक्त कृष्णच देऊ शकतात. का काही नातं आपल्या हातात असूनही निसटून जातं, आणि का काही लोक आपल्या आयुष्यात येतात फक्त काही काळासाठी पण कायमचा ठसा ठेवून जातात. आज श्रीकृष्ण तुम्हाला काही सांगायला आले आहेत. नाही, हे फक्त कथा नाही, हे आहे तुमच्या आत्म्याशी बोलणारा श्रीकृष्णाचा संदेश. प्रत्येक शब्दात आहे अनुभूती, प्रत्येक क्षणात आहे उत्तरं. म्हणून शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सुरुवातीचा नवीन अध्याय ठरू शकतो. मंद बासरी वाढते. कृष्ण फक्त एक देव नाहीत, ते भावना आहेत, ते प्रेम आहेत, ते मार्ग आहेत, ते प्रकाश आहेत. जेव्हा मन अंधारात हरवतं तेव्हा ते बासरी वाजवतात आणि म्हणतात, जे गेलं ते विसर, जे आहे त्यात सुख शोध, आणि जे येणार आहे त्यावर विश्वास ठेव, कारण मी आहे तुझ्यासोबत. आजचा हा प्रवास फक्त कथा नाही, हा आहे कृष्णाच्या शब्दांमधून तुमचं स्वतःचं प्रतिबिंब पाहण्याचा प्रयत्न. कधी गोकुळातल्या त्या गायींच्या घंट्या ऐका, कधी राधेच्या नजरेतलं प्रेम अनुभवा, आणि कधी कुरुक्षेत्रातल्या रणात उभं राहून विचार करा, माझ्या आयुष्याचं युद्ध मी कसं लढतो आहे. संगीत नाट्यमय होतं. हा व्हिडिओ फक्त ऐकू नका, अनुभव करा, कारण कृष्ण तुमच्याशी बोलणार आहेत, तुमच्या मनाच्या आतून, तुमच्या दुःखाच्या खोल तळातून आणि तुमच्या आनंदाच्या उंबरठ्यावरून. चला आता आपण प्रवेश करतो त्या दैवी क्षणात, जिथे वेळ थांबतो, मन स्थिर होतं आणि आत्मा कृष्णाला ओळखतो. हा प्रवास 1 तासाचा आहे, पण शेवटी तुम्हाला कळेल की कृष्ण आपल्यातच आहेत, मग ते गोकुळात असोत, कुरुक्षेत्रात असोत किंवा तुमच्या मनात. मंद बासरी शांत होते. जेव्हा कृष्ण लहान होते तेव्हा गोकुळातील प्रत्येक गाय त्याच्याकडे बघून हसत असे, कारण तो देव नाही, तो प्रेम आहे. बालकृष्ण सांगतात, प्रेम म्हणजे मागणं नाही, देणं आहे, आणि जेव्हा तू प्रेम देतोस तेव्हा तू माझ्यासारखा होतोस. राधा विचारते, तू मला सोडून का गेलास? कृष्ण म्हणतात, मी कधी गेलोच नाही, मी प्रत्येक श्वासात आहे. प्रेम तिथे संपत नाही जिथे भेट संपते, प्रेम तिथे सुरू होतं जिथे आठवण कायम राहते. मंद स्त्री स्वरातील बासरी वाजते. कृष्ण आणि राधेचं नातं शब्दांपेक्षा भावनांनी लिहिलं गेलं आहे. त्यात विरह आहे, पण त्याच अनंत प्रेम आहे. कारण कृष्ण आणि राधा म्हणजे आत्मा आणि परमात्म्याचं मिलन. ते शरीराने दूर असले तरी आत्म्याने एकच आहेत. संगीत हळूहळू बदलतं. युद्धभूमीचा मंद नाद. आता कृष्ण युद्धभूमीवर उभा आहे. अर्जुन घाबरलेला आहे. कृष्ण म्हणतात, भीती म्हणजे अज्ञान. जेव्हा तू सत्य जाणतोस तेव्हा भीती मरते. अर्जुन विचारतो, माझा मन थांबत नाही प्रभू. कृष्ण म्हणतात, मन थांबवायचं नसतं, त्याला दिशा द्यायची असते. जेव्हा तू मनाला माझ्या चरणी ठेवतोस तेव्हा ते शांत होतं. आणि मग कृष्ण गीता सांगतात, कर्तव्य कर पण फळाची आस ठेवू नकोस, कारण जेव्हा तू निष्काम कर्म करतोस तेव्हा तू माझं रूप धारण करतोस. युद्ध बाहेर नाही, युद्ध तुझ्या आत चाललेलं आहे. तू जिंकशील जेव्हा तुझं मन माझ्यावर स्थिर होईल. संगीत शांत होतं. ध्यानसदृश्य स्वर. कृष्ण फक्त गीतेत नाहीत, ते आपल्या रोजच्या जीवनात आहेत. जेव्हा तुझ्यावर अन्याय होतो, जेव्हा तुझं मन तुटतं, जेव्हा तू एकटं पडतोस, तेव्हा लक्षात ठेव, मी तुझ्याशी बोलतोय. मी तुला सांगतो, सोडून दे, कारण तुला धरून ठेवायचं नाही. क्षमा कर, कारण तिथेच तुझ्या मुक्तीचं बीज आहे. आणि प्रेम कर, कारण तेच माझं स्वरूप आहे. तुझं दुःख तुला मोडण्यासाठी नाही, ते तुला घडवण्यासाठी आहे. पार्श्वभूमीला मंद ओम आणि बासरी. शेवटी कृष्ण म्हणतात, मी मंदिरात नाही, मी मूर्तीमध्ये नाही, मी त्या अश्रूमध्ये आहे जो तू माझ्या नावाने ढाळतोस. जेव्हा तू प्रेमाने जय श्रीकृष्ण म्हणतोस तेव्हा मी तुझ्या अंतःकरणातूनच तुला आलिंगन देतो. कृष्ण म्हणजे प्रकाश, जो अंधारातही चमकतो. कृष्ण म्हणजे प्रेम, जो नात्यांच्या पलीकडे जगतो. कृष्ण म्हणजे सत्य, जो कधी मरत नाही. मंद घंटानाद. बासरीचा शेवट. प्रिय भक्तांनो, आज कृष्ण तुमच्याशी बोलले, शब्दांतून नव्हे तर भावनांतून. जर त्यांच्या या कृपेचा स्पर्श तुमच्या हृदयाला झाला असेल तर हा संदेश पुढे पोचवा, कारण कृष्णाचे शब्द फक्त ऐकायचे नसतात, ते जगायचे असतात. व्हिडिओला लाईक करा, कृष्णाचा आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा, आणि दररोजच्या कृष्ण संदेशासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या क्षणातही कृष्ण तुमच्याशी बोलणार आहेत. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण.